नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये. सर्वात आधी मी छबीदार छबी दिसते की नाही ते मला नक्की सांगा. आमच्या आई तर बोलल्या हो. त्यानंतर आम्ही एंगेजमेंटसाठी निघालो. एंट्रन्सला ही येड्या बाबडीची झाड पाहून नक्कीच वाटलं की आज मध्ये कोणाला तरी काटे टोचणार आहे. मक्याच्या वरात गाडी लावून झटपट पटापट पायऱ्या चढून घेतल्या. असं वाटलं होतं कार्यक्रम संपत आला असेल, पण इथं अजून कोणाचाच पत्ता नव्हता. म्हटलं तोपर्यंत फोटो तरी काढून घेऊ. मग काय, आमच्या आऊनी काढला त्यांचा 3110 आणि चमकवले 3-4 पोर्ट्रेट. तेवढ्यात आमच्या रोमॅन्टिक कपलची एंट्री आनंद शिंदेच्या गाण्यावर झाली. या मीडियावाल्यांनी तर मोक्कार गर्दी केली. आपल्या नेत्याला एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना पाहून कार्यकर्ते जरा जास्तच खुश झाले. 2 पुऱ्या घुगरी भात वरपून निघालो आम्ही आमच्या दुसऱ्या प्रवासाकडे. रस्त्यात बद्रीभाऊ भेटले. म्हणे या वहिनी, फ्रेश मठ्ठा लावतो. मग काय, बद्रीभाऊ झाले मग सुरू. घेतलं ते पाद्र मीठ फास 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 टाकून. नंतर तो चुना घेतला, तोही घेतला लिबलिबीत टाकून. 42 जडीबुट्टीयुक्त हा मठ्ठा पिऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. सूर्य सगळ्यांना टाटा बाय बाय करत मावळत होता, पण काका काही या स्कूटरला बाय बाय करून टाटा घ्यायला तयार नव्हते. म्हटलं काकांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ओढ्यातील सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलो. मंदिराची पुनर्निर्मिती केल्यामुळे मंदिर एवढं सुंदर सजवलं होतं का आम्ही पाहतच राहिलो. बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा मंदिर अप्रतिम फुलांनी सजवलेलं होतं. सर्वांना सर्व मिळू दे, या पलीकडे अजून त्याच्याकडे काय मागणार. दुपारच्या आयुर्वेदिक मठानंतर आता वेळ झाली होती डाबर च्यवनप्राश घ्यायची. च्यवनप्राश घेऊन आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.